संत्र्याच्या संदर्भात मी रोहितदादांना बोललो आणि रोहितदादांना सांगितलं की तुम्ही येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये, नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संत्र्याचा प्रश्न तुम्ही आवर्जून बोलले पाहिजे विधानसभेमध्ये, कारण या संत्र्याला मातीमोल सध्या किमती मिळत आहे। आणि जो काही आमचा संत्रा नागपुरी संत्रा म्हटलं जात आहे, पण तो नागपूरचा ॲक्च्युअल संत्राच नाही आहे, तो आमच्या अमरावती जिल्ह्याचा संत्रा आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड आणि मोर्शी हे कॅलिफोर्निया समजल्या जाते त्या एरियाला। हा संपूर्ण विदर्भातला कॅलिफोर्निया आहे आणि त्या कॅलिफोर्नियामध्ये आज ज्या पद्धतीनं भाव मिळते आहे, म्हणजे 30 रुपये किलोचा भाव आहे त्याला। इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला 50 ते 60 रुपये किंमत त्याला यायला पाहिजे होती, पण ती किंमत त्याला मिळत नाही। त्याच्यामुळं यावेळेला संत्र्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि संत्र्याचे या नुकसानीमुळं शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे की या संत्र्याच्या संदर्भात त्यांना आपण काहीतरी म्हणजे संत्रा तोडून टाकाव की काय अशा पद्धतीचे नैराश्य त्यांच्यामध्ये आलेलं आहे। म्हणून आता या विदर्भातला जो संत्रा आहे तो संत्रा कमी होण्याच्या इकडे वाटचाल त्याची चालू आहे। रोहितदादासोबत बोलल्याच्या नंतर आम्हाला एकदम चांगलं वाटलं आणि निश्चितच रोहितदादा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील आणि पोटतिडकीनं ते बोलतील याची आम्हाला गॅरंटी आहे।